खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर संशय व्यक्त केलाय। नुकत्याच झालेल्या 3 राज्यातील निवडणुकांचा निकाल लावला गेला आणि ज्या राज्यात भाजप पक्ष काठावर आहे त्या ठिकाणी ईव्हीएमची सेटिंग करून ईव्हीएम मध्ये केलेले मत भाजपला कसे जातील याचं नियोजन केलं असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी परभणीत केलाय। सोबतच त्यामुळे ईव्हीएमवर बंदी आणण्यासंदर्भात सर्व विरोधकांनी एकत्र येऊन एक दिवसीय भारत बंद करणार असल्याचंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे। नुकत्याच 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या विधानसभेच्या आणि त्यापैकी 3 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे आणि त्यावरून संजय राऊत यांनी ईव्हीएम विषयी संशय व्यक्त केला आहे। तर ईव्हीएम बाबत देशभरामध्ये संशयाचं वातावरण असल्याचं संजय राऊत म्हणाले। भाजप काठावर आहे तिथे ईव्हीएम मध्ये सेटिंग केलं जातं, ईव्हीएम सेट केले जातात असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। तर ईव्हीएम विरोधामध्ये एक दिवस भारत बंद करू असं सुद्धा संजय राऊत यांनी सांगितलंय। त्या संदर्भात एक ठराव सुद्धा मंजूर झाला आहे होताना ईव्हीएमच्या या सगळ्या संशयास्पद प्रक्रियेबाबत। आता त्या संदर्भात कोणती पावलं उचलायची तर ईव्हीएम त्या संदर्भात या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये संशयाचं वातावरण आहे। फक्त भारतीय जनता पक्ष ढोल वाजवतोय, बाकी सन्नाटा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।